शिरोळ तालुक्यातील नांदणी इथं श्री अतिशय क्षेत्र जिनसेन मठात पंचकल्याणक महोत्सव सुरू आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहिले। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे, अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, निवेदिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जगा आणि जगू द्या हे जैन धर्माचं तत्व असून ते शाश्वत असल्याचं सांगितलं। नांदणी इथल्या अतिशय तीर्थक्षेत्राला अ वर्गाचा दर्जा देऊन आवश्यक ती मदत देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। आणि विशेषतः आमचा जो जैन विचार आहे, आमची जी जैन तत्व आहे, ही तत्व खऱ्या अर्थानं जगा आणि जगू द्या सांगणारी तत्व आहे। आणि म्हणूनच आपण जगाच्या पाठीवर विचार केला तर हजारो विचार तयार झाले आणि ते विचार संपून गेले, पण काहीच विचार असे आहेत की जे शाश्वत आहे आणि त्या शाश्वत विचारातला एक शाश्वत विचार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आमचा जैन विचार आहे। प्रत्येक जीवित, तो व्यक्ती असो की प्राणी असो, प्रत्येकाच्या जगण्याचा अधिकार हा मानणारा विचार म्हणजे आमचा जैन विचार आहे। आपण अनेक वेळा म्हणतो की पश्चिमी संस्कृतीत आणि आपल्या संस्कृतीतला फरक काय आहे, तर त्यांनी तत्व स्वीकारलेलं आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट। ज्याच्यात शक्ती आहे तो जगेल। जैन समाज सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर आहे। हा समाज फक्त आपल्या समाजाचा नाही तर देशाचा विचार करतो। या समाजासाठी महामंडळाची स्थापना केली असून त्यामध्ये व्यासपीठावरील मान्यवरांनी सुचवल्यानुसार योग्य तो बदल केला जाईल असं सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पंचकल्याणक महोत्सवाला शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी इथल्या जिनसेन मठाला अ वर्गाचा दर्जा आणि आचार्य शांतीसागर महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली। यावेळी आचार्य विशुद्ध सागरजी महाराज, मठाधिपती जिनसेन महाराज यांनीही आपल्या वाणीतून उपस्थितांना उपदेश केला। इंद्रायणींच्या मंडपात आगमनासह विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभरात पार पडले। या सोहळ्याला उत्तम पाटील बोरगावकर, कार्याध्यक्ष सागर शंभू शेटे, सहाय्यक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते।